संदीप राजगोळकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, मोठी बातमी आहे, शरद पवार विरुद्ध अजित पवारांची याचिका सुप्रीम कोर्टाकडून आता डिफेक्ट यादीत। अगदी बरोबर आहे। ज्यावेळेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबतचा निर्णय दिला होता, म्हणजे पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव जेव्हा अजित पवार यांच्या पक्षाला किंवा यांच्या गटाला दिलं होतं, त्यानंतर शरद पवार यांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती, जशी शिवसेनेची याचिका होती। आणि विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा चुकीचा आहे आणि त्यावेळेला स्थगिती द्यावी अशी मागणी खरं तर या याचिकेमधून करण्यात आलेली होती। मात्र आता शरद पवार यांच्याकडनं तांत्रिक त्रुटी ज्या आहेत त्या आढळून आलेल्या, त्याचबरोबर कागदपत्रांची पूर्तता देखील करण्यात आलेली नाही, त्यामुळे डिफेक्ट यादीमध्ये ही जी याचिका आहे ती आता गेलेली आहे। सगळ्या कागदपत्रांची जेव्हा पूर्तता होईल त्यानंतर या याचिकेवर खरं तर सुनावणी होऊ शकते। दुसरं महत्त्वाचं म्हणजे 90 दिवसांमध्ये जर पूर्तता केली तर ही याचिका म्हणजे टिकू शकते, नाहीतर ही याचिका फेटाळली देखील जाऊ शकते। त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करणं आणि या सगळ्या त्रुटी ज्या आहेत त्या दूर करण्याचं एक मोठं आव्हान जे आहे ते आता शरद पवार यांच्या पक्षासमोर असणार आहे आणि याचा फायदा नक्कीच अजित पवार यांच्या पक्षाला देखील होऊ शकतो। जर याचिका फेटाळली तर अजित पवार यांना पुन्हा दिलासा म्हणता येईल। मात्र आता शरद पवार यांच्या पक्षाकडून ही डिफेक्ट यादीमधून बाहेर येण्यासाठी ही याचिका काही प्रयत्न केले बरोबर आहे संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।